एका छोट्याशा गावात अमोल नावाचा 28 वर्षांचा मुलगा राहत होता. गावाच्या बाहेर एक जुनं घर. त्या घरात फक्त तो आणि त्याची आई लता. अमोलचे वडील खूप वर्षांपूर्वी गेले होते. आईने लोकांच्या घरची कामं करून शिवणकाम करून त्याला मोठं केलं होतं. आई मुलाचं नातं म्हणजे जीवापाड. पण गेल्या काही महिन्यांपासून आईला विचित्र आजार जडला होता. शरीर अशक्त होत होतं. डॉक्टर, औषधं, दवाखाने सगळं करून झालं. एका रात्री आईनं अमोलचा हात पकडला. बाळा, माझ्यानंतर स्वतःची काळजी घे. अमोल रडत म्हणाला, आई असं बोलू नकोस. आई हलकच हसली. तू वेळेवर जेव आणि रागात जेवण सोडू नकोस. ती रात्र शेवटची ठरली. आई गेली. आई गेल्यानंतर अमोल पूर्णपणे बदलला. तो कुणाशी बोलायचा नाही, कामावरती जायचा नाही, दिवसभर घरात बसून आईचे फोटो बघायचा. गावात लोक कुजबूज करायचे, पोरगा वेडा होईल आता. पण विचित्र गोष्ट तेव्हा सुरू झाली. दररोज रात्री 9 वाजता अमोल स्वयंपाक करायचा. 2 ताटं वाढायचा, एक स्वतःसाठी, एक आईसाठी. आणि हळू आवाजात म्हणायचा, आई जेवण वाढलंय. सुरुवातीला लोकांना वाटलं दुःख आहे, ठीक होईल. पण 6 महिने झाले, सवय बदलली नाही. रोज रात्री 2 ताटं, 2 ग्लास पाणी. आईच्या खोलीत ताट ठेवायचा आणि दरवाजा बंद करायचा. एक दिवस शेजारची मंगला काकू म्हणाली, हे काहीतरी चुकीचं आहे. घरातून रात्री आवाज येतात. लोकांनी विचारलं, कसले आवाज? काकू थरथरत म्हणाल्या, जणू कुणीतरी बोलतंय. आणि भांड्यांचा आवाज. सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी आणखी एकानं तेच सांगितलं. गावात अफवा पसरली, अमोलच्या घरी त्याच्या आईची आत्मा आहे. लोक रात्री त्या घराजवळून जाणं बंद केलं. एक दिवस गावात नवीन शिक्षक आले, निखिल सर. त्यांना या गोष्टीवरती विश्वास बसला नाही. ते म्हणाले, भूत काही नसतं. एका रात्री त्यांनी ठरवलं, आज सत्य बघायचं. ते अमोलच्या घराजवळ लपून बसले. रात्री 9 वाजता अमोलने 2 ताटं वाढली. हळू आवाजात म्हणाला, आई, आज तुझी आवडती आमटी केली आहे. तो आईच्या खोलीत ताट ठेवून बाहेर आला. दरवाजा बंद झाला. घर शांत. 5 मिनिटांनी खोलीतून भांड्यांचा आवाज आला. निखिल सरांच्या अंगावरती काटा आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि त्यांचा श्वास थांबला. ताट रिकामं होत होतं, पण खोलीत कुणीच नव्हतं. फक्त चमचा हलत होता, जणू कुणीतरी जेवत होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात बातमी पसरली. लोक घाबरले. कुणी म्हणालं पूजा करा, कोणी म्हणालं घर सोडा. पण अमोल शांतच होता. फक्त एकच म्हणायचा, आई अजून इथेच आहे. एका रात्री अचानक अमोल जोरात रडत बाहेर आला. पहिल्यांदा 6 महिन्यांनी. तो ओरडत होता, आई जाऊ नकोस. लोक धावत आले, घरात गेले. आईची खोली उघडी होती. टेबलावरती एक चिठ्ठी. अमोल रडत ती वाचत होता. त्यावरती लिहिलं होतं, बाळा, 6 महिने झाले, तू अजून मला जाऊ दिलं नाहीस. रोज माझ्यासाठी ताट वाढतोस, पण मी नाही आता. मला भूक नव्हती बाळा, मला फक्त तुझं हसणं परत बघायचं होतं. आता स्वतःसाठी जग, वेळेवरती जेव. आई. सगळे थक्क झाले, कारण ती चिठ्ठी आईच्या हस्ताक्षरात होती. त्या रात्रीनंतर आवाज बंद झाले. दुसरं ताट वाढणं बंद झालं. पण अमोल रोज जेवताना एक घास बाजूला ठेवायचा आणि हळूच म्हणायचा, आई, मी वेळेवर जेवलो. दुसरी एक कथा पाहूया. जुना बूट पॉलिश करणारा म्हातारा. मुंबईच्या एका गर्दीच्या रेल्वे स्टेशनवरती रोज हजारो लोकांची ये जा सुरू असायची. प्रत्येक जण आपापल्या घाईत. कुणाला ऑफिस गाठायचं, कुणाला कॉलेज, कुणाला व्यवसाय. पण त्या गर्दीत एक माणूस असा होता ज्याच्याकडे कोणी फारसं लक्ष द्यायचं नाही. स्टेशनच्या बाहेर एका जुन्या खांबाजवळ एक म्हातारा बसायचा. समोर छोटासा लाकडी बॉक्स. त्यावरती लिहिलेलं बूट पॉलिश 10 रुपये. त्यांचं नाव होतं गणपत काका. वय 70च्या आसपास. अंगावरती जुना फाटका शर्ट, डोळ्यावरती तुटलेला चष्मा, हात थरथरणारे. पण एक गोष्ट विचित्र होती. तो प्रत्येक ग्राहकांचे बूट पॉलिश करताना हसायचा, जणू त्याला काहीच दुःख नाही. लोक त्याची मजा घ्यायचे. काका, 10 रुपयात काय होणार? अहो काका, आता कोण पॉलिश करून घेतं? कोणी पैसे न देता निघून जायचं, कोणी मुद्दाम कमी द्यायचं. पण गणपत काका कधी रागावत नसत. फक्त एवढंच म्हणायचे, देवा सुखी ठेव. एका दिवशी स्टेशनवरती नवीन टीसी आला. अभिजित. तरुण, शिस्तप्रिय, कामात कडक. पहिल्याच दिवशी त्यानं गणपत काकांना पाहिलं. त्याला वाटलं हे म्हातारे स्टेशनवर बसून जागा अडवतात. तो कडक आवाजात म्हणाला, काका, इथून उठा, लोकांना त्रास होतो.
गणपत काका शांतपणे म्हणाले, बाळा, फक्त 2 वेळच्या भाकरीसाठी बसतो. नियम म्हणजे नियम. काकांनी काही वाद घातला नाही. हळूहळू आपला बॉक्स उचलला, दूर जाऊन बसले. पण काही दिवसांनी अभिजितने एक गोष्ट लक्षात आली. रोज सकाळी 8 वाजता गणपत काका स्टेशन समोरच्या फुलवाल्याकडनं एक गुलाबाचं फूल घ्यायचे आणि रात्री काम संपल्यावरती कुठेतरी जायचे. दररोज, एक दिवसही चुकत नसे. अभिजितला कुतूहल वाटलं. हा म्हातारा रोज फूल कोणासाठी घेतो? एक दिवस त्याने गुपचूप पाठलाग केला. गणपत काका स्टेशनपासून जवळजवळ 4 किलोमीटर चालत गेले. एका जुन्या सरकारी रुग्णालयात शिरले. वरच्या मजल्यावरती एका खोलीत अभिजित खिडकीतून पाहू लागला आणि आतलं दृश्य पाहून तो थबकला. एका बेडवरती सुमारे 65 वर्षांची एक स्त्री पडली होती. शरीर पूर्ण अशक्त, डोळे बंद, ती हलतही नव्हती. गणपत काकांनी हळूच तिच्या केसांवरती हात फिरवला. फूल तिच्या उशाजवळ ठेवलं आणि हसून म्हणाले, शांता, आज पुन्हा एक दिवस गेला. अभिजित गोंधळला. डॉक्टर बाहेर आले. अभिजितनं विचारलं, कोण आहेत त्या? डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांची बायको. अशा अवस्थेत 5 वर्षापासून कोमात आहेत. अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. 5 वर्षापासून? हो. आणि तो म्हातारा एकही दिवस गैरहजर नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, घर विकलं, दागिने विकले, मुलाने साथ सोडली, पण हा माणूस अजून रोज पैसे कमावतो औषधांसाठी. मुलगा विदेशात आहे. आईवडिलांशी संबंध तोडले. त्या दिवशी अभिजित रात्रभर झोपू शकला नाही. त्याला आठवत होतं, तोच माणूस ज्याला त्यानं हाकललं होतं. तो स्वतःच्या बायकोसाठी अजून झगडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित थेट गणपत काकांकडे गेला. काका, चहा घेऊया? काका हसले. आज अचानक? अभिजितला अपराधी वाटलं. हळूहळू दोघांची मैत्री झाली. अभिजित रोज त्यांच्यासोबत चहा प्यायचा. कधी पैसे द्यायचा, कधी रुग्णालयात सोबत जायचा. एक दिवस अभिजितनं विचारलं, काका, तुम्ही इतकं का करता? डॉक्टरांनी आशा सोडली आहे ना? गणपत काका शांत हसले. बाळ, 40 वर्षापूर्वी मी अपघातात अंथरुणाला खेळलो होतो. मग ती रोज मला खाऊ घालायची, कपडे बदलायची. लोक म्हणायचे, हा आता उभा राहणार नाही. काकांचे डोळे भरले. पण ती म्हणायची, तू जिवंत आहेस, म्हणजे आशा जिवंत आहे. काही क्षण शांतता. आज माझी पाळी आहे. एक दिवस पावसाची खूप भयंकर रात्र होती. वादळ, वीज नव्हती. अभिजितला अचानक रुग्णालयातून फोन आला. गणपत काकांची तब्येत बिघडली. तो धावत गेला. काका आयसीयू मध्ये होते. श्वास जोरात चालू होता. अभिजितचा हात पकडून ते म्हणाले, बाळा, एक विनंती आहे. काका, असं बोलू नका. जर मी नसलो तर शांताला रोज एक गुलाब दे. अभिजित रडायला लागला. काका, काका. हलकसं हसले. ती जागी झाली तर सांग. गणपत आला होता आणि त्यांचा हात हळूहळू सैल पडला. गणपत काका गेले. अभिजितनं त्यांचं वचन पाळलं. रोज एक गुलाब, रोज भेट, रोज बोलणं. जरी ती ऐकत नसली तरी. 6 महिन्यांनी एक सकाळ रुग्णालयातून फोन आला, लवकर या. अभिजित धावत गेला. डॉक्टर आश्चर्यचकित होते. शांता काकूंचे डोळे उघडले होते. कमजोर आवाजात त्यांनी पहिला प्रश्न विचारला, गणपत, आज उशीर का झाला? अभिजित रडू लागला. त्याला उत्तर देता येईना. त्याने फक्त एक गुलाब त्यांच्या हातात ठेवला. त्यासोबत एक चिठ्ठी, गणपत काकांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली. जर तू कधी जागी झालीस आणि मी नसलो तर रडू नकोस. मी तुझ्या आधी गेलो, कारण तुझ्याशिवाय जगणं मला जमलं नसतं. त्या दिवशी संपूर्ण रुग्णालय रडलं आणि अभिजितला पहिल्यांदा समजलं, खरं प्रेम मोठ्या शब्दात नसतं, ते रोजच्या छोट्या त्यागामध्ये लपलेलं असतं. तुम्हाला या कथा कशा वाटल्या? अशाच